जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहता IB7 न्यूज. मी उत्तम वानकडे. बौद्ध धर्मासंदर्भातली आपण माहिती आज जाणून घेऊया. आपण आज पाहणार आहोत बुद्धाच्या पदचिन्हावर कोणकोणती चिन्हे आढळतात. बुद्धाच्या पदचिन्हावरची कोणकोणती चिन्हे आढळतात. अष्टमंगल चिन्हे काय आहेत. बौद्ध धर्माचे मेन प्रतीक, मुख्य प्रतीक काय आहेत. धम्मचक्र विष्णूच्या हातात कसे जोडले गेले. बुद्धाने मारावर मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे काय काय आहेत ते प्रतीक. तसेच जात, वर्ण आणि भेदभावातून मुक्ती कशी मिळते. शंख कशाचे प्रतीक आहे. काय तुम्हाला ऊन, पाऊस, वाऱ्यापासून संरक्षण कोण देतो. धम्मामध्ये असे कोणते चिन्ह आहेत की जे पदचिन्ह बुद्धाचे पदचिन्ह मानले जातात. या संदर्भातील ही बातमी आपण पाहणार आहोत की बौद्ध धर्मातील चिन्हे याचा अर्थ बौद्ध धर्मातील 8 पवित्र चिन्हांना अष्टमंगल असे म्हणतात. अष्टमंगल चिन्ह म्हणतात. ही चिन्हे बुद्धाच्या पदचिन्हावर दर्शवली जातात. हिनयान परंपरेत बुद्धाच्या मूर्तीची पूजा केली जात नव्हती. बुद्धांना पदचिन्ह, बोधिवृक्ष आणि बोधिस्थान अशा प्रतीकांद्वारे दर्शवले जात असे. तर बुद्धाच्या पदचिन्हावर प्रामुख्याने ही चिन्हे आढळतात. अष्टचिन्हे बुद्धाच्या पदावर आढळतात. त्यांच्या पदकमलावर आढळतात. ते त्रिरत्न, धम्मचक्र, शंख, शुभ्रछत्र, कमळ, माशांची जोडी आणि विजयध्वज इत्यादी चिन्हे बुद्धाच्या पदकमलावर आढळतात. त्रिरत्न बुद्ध, धम्म आणि संघ याला त्रिरत्न म्हटले आहे, हे आपणास माहीतच आहे. आणि धम्मचक्र ही बौद्ध धर्माची मूलभूत प्रतीके आहेत. धम्मचक्र ही मूलभूत प्रतीके आहेत बौद्ध धर्माची. शुभ्रछत्र धम्माच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. जसे छत्र ऊन, पावसापासून संरक्षण करते, तसे धम्म दुःखापासून संरक्षण करते. हे आहेत बुद्धाचे प्रतीक. त्यानंतर माशांची जोडी स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचे प्रतीक ही माशांची जोडी स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जात, वर्ण आणि भेदभावापासून मुक्त करण्यासंदर्भातलं हे चिन्ह आपल्याला दर्शवते. शंख हा बुद्धांच्या धम्म प्रचाराचा आणि अज्ञान दूर करणाऱ्या ध्वनीचा प्रतीक आहे. हा शंख कसा कुणीकडे गेला हे आज आपण पाहतो आहे. मात्र हे प्रतीक आहे बुद्धाचं. अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा ध्वनी म्हणजे शंख आहे. विजयध्वज ज्ञान प्राप्तीच्या वेळी चारही देशातील मारांवर म्हणजे विकारांवर बुद्धांनी मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे विजयध्वज. नंतर ही बौद्ध चिन्हे वैदिक ब्राह्मण परंपरेत स्वीकारली गेली. बुद्धाला शंख विष्णूचा 5 जन्य म्हणून मानला गेला. धम्मचक्र विष्णूच्या हातातील चक्राशी जोडले गेले, सुदर्शन चक्र म्हणून. त्यानंतर माशाच्या चिन्हावरून मत्स्य अवताराची कल्पना मांडली गेली. ह्या मजकुरातील शेवटचे दावे वैदिक परंपरेने ही चिन्हे स्वीकारली हे काही अभ्यासकांचे मत आहे. इतिहासकारांमध्ये याबाबत विविध मते आढळतात.